चायला दादाचं लग्न झाल्याशिवाय का माझं लग्न होत नाही. चायला एवढ्या पोरी बघल्या तर लग्न का ठरणार. हमें तुमसे प्यार कितना. काय रे का ना काय लाखाडे फोडालीस का काय काय झालं रे? नाही रे, मग एवढा चिंचित का बसलायस? काय कोणाची अरे तुझ्या दादाचं लग्न बघायला गेलास ना पोरगी. रे बाबा, दादाचं लग्न काय काय आलं? पाहुणे येत्यात, सांगतो म्हणत्यात आणि काय सांगते. अरे डायरेक्ट पोरीशी कॉन्टॅक्ट करायचा ना. पोरीच्या मनात असं सगळं होतं. पोरगीच्या बाबाच्या, पोरगीच्या आईच्या अपेक्षा, पोरीच्या पण अपेक्षा लई आहे. ते असं करायचं रे. काय करायचं म्हणताय, त्या पोरगीचा नंबर मिळतो का बघायचं आणि तुझ्या दादाला त्या पोरगीवर पोरा लावायचं. आता कसं असतं मी त्या जगात पोर आणि पोरींचं जुळलं कनी, झाकमाट झालं कनी, लग्न होत्यात. अरे मिया बीबी राज तो क्या करेगा काजी. तुझ्या भावाला सांग त्या पोरगीवर बोलायला फोन नंबर घेऊन. होय, हा अरे त्या पोरगीच दुसऱ्या सोबत लपट. मी दाखवतो ना, काही पुरी अशा आहेत कनी साळसूतपणा जावा आणतात. म्हणजे मी साधी हाय, सरळ हाय, संस्कारी हाय, पण एवढ्या बाहेर नको नको ते करतात कनी. काय करायची ते माहिती. तुझ्या दादाला कुठली पोरगी आवडते? दादाला पोरगी एक आवडते की. मी तयार आहे. आपण जाऊन कोर्ट मॅरेज करून देऊया की. पोरगी तयार आहे काय ती पळून जाऊन लग्न करायला? ती का माहित नाही. अरे पोरी आय लव्ह म्हणतात, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणतात. पण जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा मग माघारी येते. तुमचा काय विषय मला तरी द्यायचं. मग दादाच राहू दे. तुझं आधी लग्न जमते काय? काय म्हणला? तुझं जमते काय माझं? हा दादाचं व्हायला नको. दादा झाल्याशिवाय माझं कसं होणार. बरोबर आहे. तर मग अनाथ आश्रमात जायचं म्हटलं पण फ्रॉड असतात. पण हे नव्ह, मग ती वधूवर सूचक केंद्र असतात किती. व्हॉट्सअप, इंस्टा, टेलिग्राम, फेसबुक वरती रजिस्टर करा, पैसे थोडेफार गुंतवा, होते लग्न. अरे दादा, 1,00,000 रुपये डुबलेत आमचे. सगळं करून भागला. फ्रॉड झाले. अरे म्हणजे हृदय काय नेमकं ह्या जगात जेन्युन असं काहीच नाहीये. ज्या पोरीला आपण साध्या सरळ म्हणतोय त्या पोरी इतक्या बेकार निघाल्यात कनी. अरे आई बापाला वाटते ती पोरगी घरात कधी कॉलेज नाही निघाली. अरे होय, परवा चित्रीवर दोघाल ती पटन पोरगीने मुसका बांधलं होतं आणि त्या कट्ट्यावरनं असं झुडपात गेली जाळीत. अरे बापरे, काय रे म्हणायचं. म्हणजे आई वडिलांचे संस्कार कमी पडतात आणि वर पोरगी एकटी पडते म्हणून असले धंदे करतात. अरे बाकीच्या पोरी किती चांगल्या आहेत.